आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्ट्स पुणे। दुबईहून आलेला एक प्रवासी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरला। बाकी सगळं ठीक होतं, पण या व्यक्तीच्या केसांनी सीमा शुल्क अधिकाऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं। त्यांना संशय आल्याने कस्टम अधिकाऱ्यांनी त्याला थांबवून चौकशी सुरू केली। चोर की दाढी में तिनका असं म्हटलं जातं आणि हे त्या माणसाच्या बाबतीत खरं ठरलं। कस्टमची चौकशी सुरू होताच त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती। पुढे जे घडलं ते तुम्हालाही आश्चर्यचकित करेल। हा व्यक्ती अबुधाबीहून आलेल्या फ्लाईटमधून उतरला आणि सामान घेऊन विमानतळाबाहेर येऊ लागला। गेटवर रूटीन चेकिंग चालू होतं आणि ही व्यक्ती आरामात बाहेर जाऊ लागली। मात्र या व्यक्तीचे केस पाहून अधिकाऱ्यांना संशय आला। या व्यक्तीचे केस खरे नसल्याचं कस्टम अधिकाऱ्यांना वाटलं आणि येथूनच त्यांना संशय येऊ लागला। अधिकाऱ्यांनी त्याला थांबवून चौकशी सुरू केली आणि सत्य समोर आल्यावर त्यांना धक्काच बसला। या व्यक्तीने विग घातलेला असावा असं कस्टम अधिकाऱ्यांना वाटलं। याची पुष्टी होताच सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी त्याचा विग काढण्यास सुरुवात केली। विग काढताच व्यक्ती टकला असल्याचं दिसलं आणि त्याच्या डोक्यावर लावलेल्या पॅकेटमध्ये सोनं ठेवलं असल्याचं समोर आलं। एवढंच नाही तर त्या व्यक्तीने त्याच्या रेक्टममध्येही सोन्याच्या कॅप्सूल भरल्या होत्या। कस्टम अधिकाऱ्यांनी या व्यक्तीकडून एकूण 686 ग्रॅम वजनाचे सोन्याचे एकूण 5 पाऊच जप्त केले। त्याच्या विगमधून 1 पाऊच काढण्यात आला आणि 2 त्याच्या गुदाशाळामधून बाहेर काढण्यात आले। या सोन्याची एकूण किंमत सुमारे 55 लाख रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे। आरोपीला कस्टम ऍक्ट 1962 अन्वये अटक करण्यात आली असून पुढील तपासासाठी त्याची कारागृहामध्ये रवानगी करण्यात आली आहे। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्ट्स पुणे।